आज आपण जाणार आहोत एका अशा ठिकाणी जिथे निसर्ग आणि अध्यात्म एकत्र येतात. कोकणातल्या प्रत्येक वळणावर एक गोष्ट लपलेली असते. कधी ती निसर्गाची असते, तर ती कधी अठळ श्रद्धेची. आज आपण अशाच एका प्रवासावर निघालो आहोत, जिथे रस्ते हिरवेगार आहेत, हवा शुद्ध आहे आणि पावला पावलावर देवाचे आशीर्वाद आहेत. हो, आता आम्ही जात आहोत भगवती मंदिरला. खूपच सुंदर असं छान जुन्या काळातलं म्हणजे प्राचीन काळातलं असं एक मंदिर आहे. सो येस वी आर ऑन आवर बाईक आणि आम्ही जातोय. सो लेट्स गो. चलो चलो चलो. आता पोचू आपण थोड्या वेळातच लवकर येईल. आता कासार टक्का येईल आणि त्याच्या पुढे आपण धामापूर येईल. दाखवतो तुम्हाला आम्ही कसं ते. मालवण सोडलं की साधारण 15-20 मिनिटात आपण एका अशा वळणावर येतो जिथे निसर्ग आणि श्रद्धा एकत्र येतात. इथे कोणतीच मोठी रांग नाही, कोणतेही गाजावाजा नाही. कोकणात प्रत्येक गावाची एक सीमा असते. कासरटक्का हे मालवण आणि धामापूरच्या सीमेवर असे एक स्थान आहे जिथे लोक थांबून पुढच्या प्रवासासाठी कौल आणि आशीर्वाद घेतात. कासरटक्का महापुरुषाबद्दल एक सुंदर गोष्ट सांगितली जाते. हे देवस्थान ह्या भागाचे राखणदार मानलं जातं. असे म्हणतात की हा राखणदार प्रत्येकाला वाट दाखवणारा आहे. जुन्या काळी जेव्हा दाट झाडी असायची आणि लोक रस्ता चुकायचे, तेव्हा असे मानले जायचे की ह्या महापुरुषाचे नाव घेतले की तुम्हाला मार्ग सापडतो. मग ती आयुष्याची वाट असो व प्रवासाची. इथला हा अखंडर कोणालाच भरकटू देत नाही. आजही लोक श्रद्धेने इथे थांबतात, ते ह्याच विश्वासाने की पुढचा प्रवास हा महापुरुष सुखाचा करेल. धामापूरच्या दिशेने आलो आणि पोचलोय आता धामापूर मध्ये, जिथे आपल्या मंदिरात आपल्याला भगवती मातेच्या जायचं आहे. ते लेफ्ट साइडला मंदिर आहे. आपण आलो आहोत आपल्या भगवती डेस्टिनेशनला मंदिर. आणि इकडे असा आपला मोठा तलाव आहे. हॅलो. आणि फायनली आम्ही आलो आहोत भगवती मंदिरला. हे मंदिर 14व्या शतकातील असून हेमाडपंथी शैलीचा एक उत्तम नमुना आहे. मंदिराचे बांधकाम दगडी असून छप्पर सागवानी लाकडाचे आहे. विशेष म्हणजे मंदिराचा शिखर भाग जो आहे तो गाभाऱ्यावर नसून सभा मंडपावर आहे, जे खूप दुर्मिळ आहे. बाहेर कितीही ऊन असले तरी दगडी बांधकामामुळे मंदिराच्या आत गेल्यावरती एकदम शांत आणि थंडगार वाटते. देवी भगवतीची मूर्ती चतुर्भुज 4 हातांची असून ती काळ्या पाषाणात कोरलेली आहे. देवीचे दर्शन घेतले की मनाला शांती मिळते. या मंदिराचा इतिहास म्हणजे हे एक जागृत देवस्थान मानलं जातं आणि इथे केलेले सगळे नवस पूर्ण होतात. मंदिराच्या अगदी बाजूला जो हा अथांग पाण्याचा साठा दिसतोय, तो आहे हा ऐतिहासिक धामापूर तलाव. ऐतिहासिक का म्हणाले? कारण हा तलाव नैसर्गिक नसून साधारण 1530 मध्ये मानवनिर्मित पद्धतीने बांधला गेला आहे. विचार करा, 500 वर्षांपूर्वी कोणत्याही आधुनिक मशिनरी शिवाय इतके मोठे तलाव कसे काय बांधले असेल? 2016 मध्ये ह्या तलावाला जागतिक स्तरावरती वर्ल्ड हेरिटेज इरिगेशन स्ट्रक्चरचा दर्जा मिळाला आहे. 1530 मध्ये विजयनगर साम्राज्याचे मांडलिक आणि स्थानिक ग्रामस्थांनी शेती व पिण्याच्या पाण्यासाठी मातीचा बांध घालून तयार केला आहे. हे तलाव सुमारे 43 हेक्टर क्षेत्रात पसरलेले आहे. इथले पाणी इतके संत आणि स्वच्छ आहे की त्यात पाहिल्यावर मन शांत होते. असे म्हणतात की भगवती देवीची कृपा असल्यामुळे भीषण उन्हाळ्यातही तलावाचे पाणी कधीच आटत नाही. आम्ही अशा एका स्पॉट वरती जातोय जे मंदिरापासूनच जवळ आहे. जिथे जास्त खूपच हिडन आहे कोणालाच नाही माहिती आणि आहे. तिथे कोण जास्त नाही जात. आणि तिकडनंच जे ह्या धामापूरच्या तलावाचं पाणी जे मालवण मध्ये आपल्या येतं, पूर्ण मालवण शहराला मिळतं. वॉटर सप्लायचा एक मेन सोर्स आहे आपल्या हा हा मालवण शहरात. सगळ्यांकडेच विहिरी आहेत, पण जर अजून वेगळा सप्लाय हवा असेल असेल तर हा इकडनं एक पूर्ण आपलं तलाव वाचून तलावामधून पाण्याची लाईन दिलेली आहे मालवणला. तर त्याचं कसं इथे डॅम बनवलाय ते आम्ही तुम्हाला दाखवतो. तर त्यासाठी आम्ही इथे आलोय. Look at this beauty. किती छान वाटतंय इकडे सगळं एकदम वेगळंच आहे इकडचं एक. You won't find this anywhere. This is incredible मालवण.
ठिकाणी ह्या तलावावरती तुम्ही बघू शकता की हे धरण बांधलेलं आहे आणि ह्या धरणामधून पूर्ण मालवण शहराला पाणी पुरवठा होतो. जे पिण्याचं पाण्याची सोय आपल्या मालवण शहराला या तलावातून होते आणि हे वर्षभर हे पाणी जेवढ्या पातळीवरती आहे तसंच कायम असतं. कोणत्याही म्हणजे सीझन मध्ये किंवा कोणत्याही ऋतूमध्ये हे पाणी आटत नाही किंवा कमी होत नाही. अशा प्रकारेच हे पाणी एवढ्या क्वांटिटी मध्ये इथे असतं. तर या ठिकाणची अशी आख्यायिका होती या जागेवरती की हे जे तलाव होतं या तलावामध्ये त्यावेळीच्या काळामध्ये म्हणजे जुन्या काळी ज्यावेळी लोकांना गरज होती म्हणजे सोनं वगैरे असं घरी काही फंक्शन असेल लग्न वगैरे असेल तर त्यावेळी जर कोणाला सोन्याची गरज असेल घरी दागिन्यांची वगैरे ज्या मुलीसाठी आपल्या वगैरे तर तेव्हा अशी आख्यायिका होती की ह्या तलावामध्ये जर फुलाची परडी सोडली तर त्यातून नंतर ते फुलाची परडी पूर्ण पाण्यामध्ये जायची आणि नंतर पाण्यातून सोनं वगैरे बाहेर यायचं म्हणजे ज्या दागिने लोकांसाठी बाहेर यायचे आणि ते आपण ज्यावेळी तुमचं यूज झाला करून म्हणजे जे काही लग्न कार्य असेल ते कम्प्लीट झाल्यानंतर तुम्ही पुन्हा ते तसंच जशा प्रकारे आपण फुलाची परडी पाण्यामध्ये सोडली होती त्याप्रमाणे ते पाण्यामध्ये सोडून द्यायचे. अशी इथे एक प्रथा होती पहिली. पण काही लोकांनी ते असं म्हणतात की ते लोकांनी फसवलं. आपले सोनं वगैरे होतं ते घेतलं आणि पुन्हा रिटर्न केलंच नाही. मग तेव्हापासून ही पद्धत बंद झाली. पण असं हा ऐतिहासिक असं वारसा असलेला हा तलाव आहे. इनक्रेडिबल मालवण म्हणून हॅशटॅग का लागलेली आहे, इनक्रेडिबल असं ऍडजेक्टिव्ह का दिले, तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे आमच्या मालवणला एक इनक्रेडिबल नाव दिलंय. कारण का सगळ्या इकडची ज्या वास्तू आहे, जुनी जी मंदिरं, प्राचीन मंदिर आहेत, तर लास्ट टाइमचा पण आमचा ब्लॉग जो होता जो बेळबस जलमध्ये तिची पण एक काही स्टोरी आहे. तर तिकडचं आपलं हे एकदम जागृत देवस्थान भगवती मंदिरचं आहे आणि दॅट्स वाय इट्स कॉल्ड द इनक्रेडिबल मालवण. दर्शन तर झालं, आता वेळ होती पेटपूजेची. आम्ही पोचलो इथून जवळच असलेल्या हॉटेल अंकितामध्ये. इथे व्ह्यू म्हणजे एक नंबर. आम्ही तर आलो होतो इथे कांदा भजी खायला, पण नशीब बघा भजी संपलेली. मग आम्ही आपले फ्रेंच फ्राईज आणि कॉफी घेऊन एन्जॉय केलं. आपला आज इकडेच एंड होत आहे कारण आता झालेला आहे सनसेट. प्लस बाकीच्या आमचे व्लॉग बघण्यासाठी तुम्ही नक्की सबस्क्राईब करा, ह्या व्लॉगला लाईक करा आणि कमेंट करा तुम्हाला हा व्लॉग कसा कसा वाटलाय. वाटला ते अँड स्टे ट्यून टू अवर चॅनल. बाय. बाय.